कारण गरुड हा सर्व पक्षामध्ये काय महाराज उंच भरारी घेत असतो, इतका उंच जातो आणि तो कधीही दुसरीने केलेली शिकार खात नाही महाराज. तो जर थकला भागला तर स्वतःच्या चोचीने त्याची पक उपटतो, त्याची स्वतःची चोच आपटतो दगडावरती आणि पुन्हा त्याला पंख फुटतात, पुन्हा तो गरुड झेप घेतो. हा संदेश तुम्हा मला जरी मिळाला तरी या कीर्तनाचं फलित तुमच्या लक्षात येईल असं मला वाटतं. आणि म्हणून अनेक जी वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं आहेत, खरं तर तुकाराम महाराजांची जी अभंग आहेत याच्यातून फक्त टाळ फुटणं किंवा भक्ती करत असताना आपल्या हातात कधीतरी शस्त्र सुद्धा उभारून आपला देश आणि धर्म याच्यासाठी रक्षण करणं ही तुमच्या आमच्या काळाची गरज आहे. कारण हे संत तुम्हा आम्हाला जर सतत काय करत असतील तर जागृत करत असतात. कशासाठी जागे व्हायला सर्वांना सांगितलं म्हणजे सर्वांनी आपल्याला जागृतीचा स्पर्श, संत हे काय करतात किंवा जागृतीचा स्पर्श करत असतात. कारण क्षणोक्षणी हा जी करावा विचार तरावा या पार भवसिंधू, हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी सावध झालो आलो किंवा आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता. खरं तर या भारत भूमीचा इतिहास भूगोल जर आपण पाहिला तर या पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरीवरती जर ज्या जिजाबाईंनी शिवछत्रपतींना जन्माला घातलं नसतं महाराज तर आपल्याला हे स्वातंत्र्य किंवा हिंदू धर्म टिकला नसतं. आणि म्हणून आपलं हित कशात आहे आणि स्वहितासाठी जागा राहणं, प्रपंच नेटका करायला प्रत्येकाने आपापलं कर्तव्य चांगलं करत राहिलं आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी असं करत राहतात. या ठिकाणी ह्या मेटळी गावातील जे काही सर्व आबालवृद्ध तरुण आहेत, जे अनेक सर्व नागरिक आहेत, ते खऱ्या अर्थाने काय करत आहेत तर ही संस्कृतीचं जतन म्हणजे संरक्षण आणि संवर्धन. ही जी आपली सर्व पिढी आहे, तरुण पिढी आहे, मुला मुलींवरती नेमके संस्कार आज कसे आहेत. आम्ही आज 21व्या शतकात वागत असताना 5G 6G 7G आज फॉरेनला पाहिलं तर आपल्या कितीतरी पट प्रगती झालेली, सगळ्या गोष्टींची आपल्या 100 वर्षांनी पुढे अमेरिका तर आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही. पण तिथली जनता महाराज जर पाहिली तर उद्विग्न आहे. का उद्विग्न आहे? कारण आपली भारतीय संस्कृती जी आहे ती तुम्हा आम्हाला कळणं आज जग त्याचं अवलंबन करत आहेत. कारण आपल्याला या संस्कृतीनं काय सांगितलेलं आहे, कसं राहावं तर ब्रह्मचारी अवस्था, ग्रस्त अवस्था, वानप्रस्थ आणि संन्यस्त असे 4 आश्रम तुम्हा आम्हाला घालून दिले, बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुम्हा आम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष हे सांगितलेले आणि हे सर्व धर्मातून अर्थ, अर्थातून काम आणि कामातून मोक्ष. म्हणजे तुमचं आमचं जीवन जोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून हे कळण्यासाठी या गणेशाच्या अनेक कथा आपल्याला पुराणामध्ये सापडतात. म्हणून ह्या गणेश बाप्पाला आपण असं विनंती करूया. अभंगाचं पहिलं चरण. हे दान दे दान दान
केलेला आहे. सर्वांना स्पष्ट आवाज येतोय ना? खूप सुंदर माईक व्यवस्था, खूप सुंदर व्यवस्था तुम्ही केलेली आहे. फक्त एका अवस्थेला आपल्याला जाणं, कीर्तनातून काहीतरी हृदयामध्ये खोल असं चिंतन होणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हटलेलं आहे की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. हेची दान, आता कुठलं दान मागितलेलं आहे भगवंताकडे आपण? तुकाराम महाराजांनी, मग ते गणेश बाप्पा असतील, विठ्ठल असतील, त्याच्यामध्ये भेद नाही. आणि म्हणून या बाप्पाकडे हे मागणं केलेले की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. कारण आपण जीवन जगत असताना तुमच्या हातातून, आपल्या हातातून एवढ्या काही चुका होत असतात. अक्षरशः महाभारत आणि रामायण पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाच्या हातून सुद्धा, कारण त्यांना सुद्धा काही वेळेला चोरी केल्याचा आळ त्यांच्यावरती आला होता महाराज, नाही का? म्हणजे जामवंत जे काही असतात त्यांची कन्या जामवंती एका गुहेत राहत असतात आणि यादवकालीन राजांमध्ये एक सत्राकिंग नावाचा राजा असतो. त्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या करून, 100 वर्ष तपश्चर्या करून सूर्याची तपश्चर्या केली आणि सूर्याकडून तो मणी मिळवलेला होता की जो स्वयंप्रकाशित होता आणि रोज तो सुवर्णदान देत असे. ही एक कथा आहे. आणि या सुवर्णदानातून तो अन्नदान करत असे. कारण प्रत्येकाच्या कुवतीनुसार प्रत्येक जण काय करत असतो? दान करत असतो. आज अन्नदान, ज्ञानदान किंवा रक्तदान, मतदान, अनेक प्रकारचे दान आहेत. प्रत्येकाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बळ आहेत. आणि म्हणून कुणाकडं आर्थिक बळ आहे, कुणाकडं बुद्धिबळ आहे, कुणाकडे शरीराचं बळ आहे, कुणाकडे सत्तेचं बळ आहे, कुणाकडे ज्ञानाचं बळ आहे, कुणाकडे तपाचं बळ आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही बळीवंत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथारीला संसार केला षडउर्मीचा. म्हणजे ज्या 6 उर्मी आहेत त्या त्यांनी जिरवल्या अशा प्रकारे किंवा त्या संपवल्या आणि बळीयाचे अंकित तुकाराम महाराज झाले. आणि तुम्हा मला सुद्धा या भगवंताची भक्ती करून जर तुम्ही आम्ही बळीयाचे अंकित झालो, गणेश बाप्पाचे अंकित झालो, तर तुमच्या आमच्या जीवनात येणाऱ्या संपूर्ण अडचणी, आलस्य, दरिद्रता किंवा कुठल्याही प्रकारचा रोगराई राहणार नाही अशा प्रकारची श्रद्धा जर आपली असेल तर, आणि तरच या व्रताचं आपल्याला काय मिळेल महाराज? फळ मिळेल. कारण असं म्हटलं जातं की श्रद्धावान लभते ज्ञान. जर तुमची आमची श्रद्धा नसेल भक्तीवरती तर त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण म्हणून भक्ती करायची असेल तर श्रद्धा असली पाहिजे. प्रेम, ज्ञान आणि प्रेम ह्या दोघांची मिळून भक्ती होत असते. आणि म्हणून भक्तीच्या ठिकाणी प्रेम असणं, भगवंताच्या ठिकाणी, कारण हा भगवंत नेमका कोण आहे? तुमच्या जे काय आपले इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, याच्यातून त्या चर्म चक्षुतून दिसणारा भगवंत नाही, तो प्रत्येकाच्या हृदयास्थ असणारा भगवंत आहे. त्याची जाणीव तुम्हाला जर व्हायची असेल तर तुम्हाला इनर इंजिनिअरिंग म्हणजे तुमच्या आतला जो साधन चतुष्ट आहे, मग त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यावरती तुम्हाला खूप असा अभ्यास करून आपल्याला हे सर्व इंद्रिय जी बहिर्मुख आहे ती महाराज काय करावी लागतील? अंतर्मुख करावी लागतील. आणि अंतर्मुख केलं की ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. तुका म्हणे सोपी आहे सर्वांनी शहाणा तो धनी. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला शोधावा लागेल तर, आणि तरच ही संत साहित्य कळेल. अन्यथा इतकं सहज आणि सोपं नाही महाराज. अगदी आपल्या मराठी भाषेत म्हणजे जे काही गीता 700 श्लोकाची आहे त्याच्यामधून ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्या केल्या, पण त्या सुद्धा आपल्याला कळत नाही. आज परवा एक युट्यूबला मी क्लिप पाहिली, असती घेण्यासारखी आहे खरं तर महाराज. आजच्या इथं आबालवृद्ध आहेत किंवा महिला आहेत, तरुणी आहेत, जर गर्भावरती संस्कार केले महाराज, एका शिक्षकाने एका छोट्या मुलावरती गर्भधारणेपासून संस्कार केले त्याच्या आईने तिच्यावरती, आज महाराज त्याची संपूर्ण ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्या पाठ आहे. मला त्या मुलाचं इथं वर्णन करावं वाटलं. कारण का? इतकी अवघड एक ज्ञानेश्वरीची ओवी आपल्याला पाठ होत नाही महाराज. तरी अवधान एकिले दिजे मग सर्व सुखास पात्र होईजे, किंवा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अत्यानावे तरी संता या भजावे सर्वस्वी. म्हणजे ह्या एक एक ओव्या अशा 9000 ओव्या तो 15 वर्षाचा मुलगा आहे त्याने पाठांतर केलेली. म्हणजे ही बुद्धी
इतकी जबरदस्त आहे. मागाशी मी बोलून गेलो की या देशातला असणारा प्रत्येक तरुण आणि तरुणी एक सेपरेट काय आहे, प्रयोगशाळा. म्हणजे रघुनाथ माशेलकरांनी म्हटलं होतं की ह्या भारतातले हे जे तरुण तरुणी आहेत, प्रत्येकाचं जे डोकं आहे, प्रत्येकाचे जे विचार आहेत, त्या विचारानुसार त्याला संधी मिळत गेली तर तो नक्कीच त्या विचारातून वेगळं काहीतरी करू शकतो. आणि म्हणून दुसरा एक करतोय. आता समजा आमचे मृदुंगमणी सुंदर अशी येतं, तुम्हाला मलाच वाजवत आहेत, तशा प्रकारचे तशाच पद्धतीचं वाजवण्याचा प्रयत्न केला तर जमणार नाही. त्यांच्यापेक्षा अनेक वेगळ्या पद्धतीने करतील. पण अशी प्रत्येकाचं जर विचार या ठिकाणी आपण घेतले तर या भारतातली ही तरुण पिढी आपला देश नक्की पुढे घेऊन जाईल. आणि म्हणून या नारदाच्या गाडीवरून काय आपल्याला विचार पेरता येतील तर देव, देश आणि धर्म याच्यासाठी आपला ध्येय झिजवणं. आणि हे कुणीतरी काम करेल याची वाट बघण्यापेक्षा, खरं तर आता मी आपल्या सर्व्हिसच्या ह्याच्यातून रिटायर होऊन घरी बसण्याचं काम आहे, पण तरी सुद्धा मनामध्ये काहीतरी विचार थैमान घालत असतात. मी काय कोणाचा दलाल म्हणून इथं आलेलो नाही. कुठल्या राजकारण असेल किंवा कोणी मित्र असेल किंवा कोणी काय असेल, मला ज्ञानोबा तुकोबांचे विचार पटतात, ते आवडतात. ते कुठल्या तरी माझ्या बुद्धीच्या प्रमाणे कधी ते चांगल्या पद्धतीने फुलतील, कधी त्याच्यावर बंधने येतील, सांगता येत नाही. तुमच्या सर्वांची कृपा होणं फार महत्वाचं असतं आणि त्याच्यातून मग ही भगवत भक्ती घडत असते. आणि म्हणून आपण भगवंताकडे नेहमी काय मागावं तर हेची दान देवा देवा तुझा विसरण. म्हणजे गणपती बाप्पाचा आज तुम्ही 25 वर्ष स्मरण करताय आणि न खंडित होता ही जी काही सेवा प्रत्येकाच्या आम्हाला कधी मिळते, फार मोठी साधना आहे महाराजी. म्हणजे ह्या गावाला मी आता बोलून गेलो की अशा पद्धतीचा आता अनेक दुसरंही मी ऐकलं की चतुर्थी आहे, एकादशी आहे, आमोश आहे, बाळूमामाच्या अनेक कार्यक्रम होत आहेत. आणि हे सगळं जे काय होत आहे हे कशासाठी तर आपल्या देशातली संस्कृती काय केली पाहिजे, जपली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे. ती जर नाही झाली आणि जर आपण थोडं इतिहासात पाहिलं महाराज तर आपला भारत देश अगदी गुलामीत गेला होता. 150 वर्ष इंग्रज, त्याच्या अगोदर अनेक वेगवेगळ्या सत्तेने त्या भारतावरती आक्रमण करून सर्व भारत लुटून नेला होता. आज तुम्हा आम्हाला काय राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि जागृत राहून आपल्या देशाचं संरक्षण, आज जी काय आपली तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आहे किंवा जे काही ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक तरुणांचा स्वतःचं देह त्या ठिकाणी झिजवून हा भारत देश पुढे घेऊन चाललेला आहे. आज भारत विश्वगुरु बंधू होत पाहतो आहे, म्हणजे अगदी थोड्या कालावधीमध्ये. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला काय घ्यायचंय, तुकाराम महाराजांचा जर एखादा अभंग घेतला, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उडे कीर्ती माझी. आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातले जे काही राजकर्ते आहेत, जगभरामध्ये त्यांचं नाव आहे महाराज. कशामुळे? कारण त्यांनी केलेली सुधारणा, त्यांनी केलेला त्यांच्या जीवनाचा जो ध्यास घेतला होता, त्याच्यामुळे हा तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र आपलं काय झालेलं आहे, प्रगत झालेलं आहे. आपण ज्यावेळेस इतर राज्यामध्ये जातो, इतर देशामध्ये जातो, तिकडं आपण पाहिल्यानंतर आपला महाराष्ट्र इतका परिपक्व आणि चांगल्या पद्धतीचा आहे हे तुम्हा आम्हाला ज्यावेळेस आपण बाहेर जाऊ तेव्हा कळतं. आणि म्हणून ह्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन, काहीतरी आपला खालीचा वाटा या सगळ्या देशाच्या प्रगतीसाठी देणं गरजेचं आहे. आज आपल्या या ठिकाणी नारदाच्या गादीवरून काय करण्याची गरज आहे, कारण पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुलिया दैवे पिके भूमी, बीजतेची फळ येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची त्याला. म्हणजे आज मी जे काही प्रत्येक शब्द बोलतोय, कदाचित मला मी नेमकं काय बोलतोय याची जाणीव असताना सुद्धा जे काही तरुण तरुणी इथं बसलेले आहेत त्यांच्या खोल हृदयामध्ये कुठेतरी अशा एखाद्या प्रकारचं बीज पडेल आणि त्या बीजातूनच तो काय होईल, वटवृक्ष निर्माण होईल. हाताने टाळी, मुखाने नाम घ्या, विठाला.